₹1,00,00,000 हिरा अंधारात हरवला. त्याला शोधण्यासाठी ₹5 मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे लक्षात घ्या. घरं शेणाने सारवली जात तेव्हा घरात आपुलकीची ऊब असायची. आता मात्र घरातल्या फरशी सारखीच माणसंही थंडगार पडली आहेत. उन्हात काच लगेच गरम होते, तर हिरा थंड होतो. आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत रहा. स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करणाराच खरा हिरा ठरतो. पसारा सहज मांडला जातो, परंतु आवरताना जीव कासावीस होतो. मग तो घरातला असो नाहीतर मनातला. संधी येत नसते, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. ज्याचा बरोबर आपलं पटत नाही आणि खटकतं, अशाबरोबर थोडंसं कमी बोलणं कधी पण चांगलं. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे. साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं. हसून काहीतरी बोलत जा, हसून काहीतरी टाळत जा. खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही, पण काही निर्णय काळावर सोडून देत जा. कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा. आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. कठीण काळात खांद्यावर ठेवलेला हात आणि धीराचे 4 शब्द विजयानंतर वाजवलेल्या टाळ्यांपेक्षाही अमूल्य असतात. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. एक कडू सत्य. आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला. अभ्यासात भावनांचा केला, परंतु पेपर मात्र व्यवहारांचा निघाला. शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे शिक्के मारत फिरतात. स्वतःच्या कपाळावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे विसर पडतो. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे, कारण अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. क्षणिक सुखासाठी संपूर्ण आयुष्याचा डाव कधी हरायचा नसतो. भावना सगळ्यांना असतात, पण भावूक होऊन कधी चुकीचा निर्णय घ्यायचा नसतो. श्री स्वामी समर्थ.